एक कर्माधिकारी एक ज्ञानाधिकारी. ज्ञानाचे कप झाले म्हणजे त्याला कर्म करायचं. कर्माची आवश्यकता नाही. हे विचार आणि ज्ञानानेच ते सगळं कर्म केल्याची पत राहील. त्या दृष्टीने आता ज्ञानाची संध्या कशी संधी काळात दोन कल्पनेच्या मध्ये जी संधी आहे निर्विकल्प स्थिती आहे केवळ ज्ञान ज्ञानावस्था असते ती जो साधेल त्याला संधी साधेल मी ज्ञानगण आत्मा आहे जाणू मग त्या आत्मस्थितीत काही नाही राहिला त्या संधी स्थितीत राहिला म्हणजे ती संध्या संधी संध्या किंवा सम्यक ध्यान सम्यक ध्याय संध्या म्हणून म्हणजे हे ध्यान आत्मध्यान ही संध्या आहे. पण आत्मध्यान तर तुम्ही संध्या करतो समजा संधीमध्ये काय करायचं असते अगोदर काल स्थळ त्याचे उच्चार करून आणि संकल्प करून देवाचे नाव केशव नाम घेऊन मग तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तत्सवितुवरेण्यं हे जपच करायचं जपत बसायचं. पण 5 करतो 10 करतो ध्यान नाही ती संध्या नाहीच करेल. 108 तरी केले पाहिजे 1000 तरी केले पाहिजे. म्हणजे संध्या म्हणजे ते गायत्री मंत्राचे जप अर्थपूर्वक अर्थानुसार करून जप आहे म्हणजे आत्मध्यानाचा अर्थ आहे. मी आत्मा हे गायत्री मंत्राचा अर्थ काय आहे मी आत्मा आहे. विरा प्रकाश का आत्मा जो तोच मी आहे अशी भावना आत्मध्यान करतो तो संध्या झाले की नाही तो सोडे देतो तो गे किंवा सगळा घालू किंवा सध्या हे विचार संध्या त्याच्या पुढे सांगतात पाहिजे 4 साधन साधकाचे चांदी अनायाते सजगती साधके मागे बोलले ब्राह्मण दोही ती लक्षणे दोन एका जप अनुष्ठान 4 एका त्याची पाहिजे तत्काळ त्याला कर्माधिकारी जो ब्राह्मण असतो त्याला त्रिकाळ पाहिजे सकाळ पाहिजे दुपार संध्याकाळचा वेळ पाहिजे आणि सामग्री पाहिजे. त्या पाहिजे आसन आसन पाहिजे तो पूर्ण शेलावायचं कोण करून असला पाहिजे गर्भासन पाहिजे सोळं पाहिजे आणि सगळे सामान पाहिजे म्हणजे इतकं तर तो करू शकतो इथे नसलं तो करणं तो करू शकतच नाही. पण ह्यांच्या साधकाला काही नाही मग तो कुठेही बसू कुठे धंदा करू शकतो घरात किंवा कुठे रानात कुठे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हा दुपारचे सकाळी करू शकतात ते संध्या म्हणजे सूर्योदय संध्याकाळी विषयच नाही माहिती किंवा सूर्यास्ता वेळी किंवा सूर्योदय वेळी तोच वेळी संध्या करू शकतो ही संध्या सगळी वेळा करू शकतो. ज्या संध्या आहे ही आत्मध्यानाची संध्या आहे. बरोबर सांगितला संध्या म्हणजे आत्मध्यान आहे तर काय नाही सम्यक ती संध्या किंवा संधीच्या वेळी दोन कल्पनेच्या संधीच्या जी निर्विकल्प स्थिती असते ती साधने म्हणजे संध्या ही विचार आहे ही ज्ञानाची संध्या अशी आहे. सोहम तोच मी आहे सो सहाहम आपोआप आपल्या शरीरामध्ये धरिता सो टाकीता हम सो बात घेता सो हम तो चाललेला आहे म्हणजे मी आत्मा आहे समजून ठेवायचं काय करा जागायचं आहे तो मुद्दाम विचार करायचा तो आपोआप विचार चालूच आहे सोहम 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 24 तास हे अजिबात पडत झाला जप न करता जप होत आहे आपोआप. पण हे काय करायचं नुसता ठेवायचं मी आत्मा आहे स्वरूपाचा आत्मानुभव तिकडे लक्ष आत्मानुभव तिकडे आपण मनात आणखी किंवा आपल्या अनुभव प्रकट करून आपण बसू म्हणजे आपोआप जप होत हे ज्ञानाचे जप म्हणतात. त्या प्राणी मात्रे मुख त्या सदा ब्रह्म तन्मुख त्या जप करावं लागतं त्याला काय करावं लागतं फक्त बसावं लागतं काय नाही. एके वाणी
वाणी मिळाली. वाणी ती नाहीच तर. तिकडे जायचं होतं किंवा त्यामुळे ते लीन होत वाणी ती होऊन ते एक मौन किंवा सुमीन एक तुम्हाला सम्यक एक समाधान स्थिती असते. म्हणजे ह्या विचारवंत ह्याच्या जपाला. देहो देवालय प्रोक्तो देही देवो निरंजनः अर्पितः सर्वभावेन स्वानुभूत्या विना. सांगतात बिलकुल देवपूजा. देवपूजा फार महत्व आहे. पंचयज्ञामध्ये ते एक सांगितलेलं आहे देवपूजा. पण देवपूजा करतो म्हणजे देवपूजा पुस्तक चित्रात मांडलेले देव आपण ते देवाला ठेवू मग ते करतो. 15-20 पुस्तक जे असतात मग त्याला जसं आहे प्रत्येकाला सांगता घातलं पाहिजे खरं म्हटलं तर. करतो काय तर सगळ्या देवाने एकदम तो याच्यामध्ये बसवतो आणि एकदा पाणी घोटतो कवलकीने म्हणजे खरोखर प्रार्थना होतच नाही एकंदरीत. आणि काय करतो नंतर काय करतो तो सांगतो मी तो हळद वाहतो मी तो कुंकू वाहतो पुष्प वाहतो अर्पयामी समर्पयामी पत्रम समर्पयामी पुष्प समर्पयामी म्हणजे असं हे आवडेल कोण तरी तुम्हाला काय निर्माण करता मी तुला हे घेतो मला हे घेतो म्हणजे एकच काय एक प्रथा आहे पण पण खरोखर असते म्हणजे काय घेतात ज्ञानाची अटी कसं असते आता इकडे सांगतात देह देवालय पोलिते देहो देवालय देह आहे हेच देवालय आणि आत्मा तोच देव देह तो पण जर एकही मुख जगावाचा मुख चंद्रभागा आत्मा पंढरराव म्हटलं तिकडे देव म्हणजे कोण आत्मा देवालय हे देहच देवालय आत्मा काय देव आहे निरंजन देव ओळखिते स्वानुभवे अस्तिता विराजे सर्वात्मभावे. स्वानुभव अर्थ कसं करायचं स्वानुभवाने करायचं स्वानुभव तिथे प्रकट केलं की नाही अर्थ आपोआप होतं म्हणतात पुढे सांगतात अर्थ कसं करायचं अहंकार हा पूजा पूजा इकडे ये हा पूजा आहे आणि ते सगळे अर्पण करतो म्हणजे माझे वगैरे वगैरे मी देवाला काय अर्पण करतो थोडं करतो काहीतरी देवपूजेमध्ये एक थोडं काही एक फळ किंवा हे काहीतरी ठेवतो दक्षिणा थोडं ठेवतो काहीतरी इकडे काय सर्वच आपण काय तिकडे ह्या देवाला थोडं चालत नाही होतं माझी किती एक सगळे आणि मी पण अर्पण थोडायचं मी माझे सगळेच अर्पण करतो इकडे ह्या देवाला आत्मरूपी देवाला हा मी म्हणणारा आत्मनिवेदन करतो म्हणजे स्वतःचे अर्पण करतो ही तो देव प्रसन्न का होईल काय होत नाही प्रसन्न होतो सगळे पिढ्या स्वतःला स्नेह टाकलं पण त्याला प्रसन्न होणार नाही काय तो स्वतःलाच देव टाकतो स्वतःच बनतो आहे ना ह्याच रूपाने त्याला देवाची प्राप्ती होते त्या अर्थाने देऊळ आणि सर्व सामुग्री देवा माझे अर्पण करी आपण सगळं अर्पण करतो जीव ईश्वर मिळविले हेच देवा स्नान झाले स्नान घालायचं मी तोच आहे समज एकच झाला की नाही ते स्नान जलजात विवेकी गाळले गंधते सगळं कोथा आहे बोलतोय सोडता म्हणजे गंध अज्ञान झोप जाळीला झोप झाला कसला तो अज्ञान झोप नाही शकेल ज्ञानदीप उजळीला ज्ञान नेहमी देवापुढे आम्ही देवाला होतो त्याचा हेतू काय स्वतः ठेवतो त्याचा हेतू काय त्याचा अर्थ काय कशाला ठेवायचा कोणी विचार केला काय देवाला दिवसाने गोड म्हणजे तो ज्योत स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे हे ज्योती किंवा प्रकाश हे ज्ञानाचे जे चिन्ह आहे ज्ञानाची गोष्ट काय ते परमात्मा ज्ञान स्वरूप आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून मी दिवा ओवाळ ज्योती ओवाळ आणि प्रसाद प्रसाद म्हणजे काय प्रसाद म्हणजे आनंद प्रसन्नता म्हणजे प्रसाद इकडे येऊन आपण काय खायचं आहे किंवा हे करायचंय म्हणजे लोक पाहता आनंद आपण अनुभव घ्यायचा आहे आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे मग त्याचे प्रतीक म्हणून द्योतक म्हणून काहीतरी बाह्य दृष्टीने काहीतरी प्रसादामध्ये द्यायचं कशात द्यायचं इकडे प्रसन्नता आनंद आपल्या इकडे त्याचा आनंद उपभोग घ्यायचा या उद्देशाने इकडे यायचा हेच दाखवण्याकरता द्यायची पद्धती इकडे काय सांगतात आता दीप म्हणजे ह्या अर्चनामध्ये आत्म्याच्या अर्चनामध्ये म्हणजे दीप कोणता ओळखतो ज्ञानरूपी दीप ओळखतो
प्रेम प्रकाश निवृत्ती निजवृत्ती नैवेद्य कोणता दाखवतो देवाला नैवेद्य पाहिजे दाखव देवाला तू की देव खात नाही म्हणून दाखव देव खात असतं तर तू कोण दाखवलं नसतं तिकडे हात करत आपण जेवायचं असं होतं की आपण खायचा म्हणजे काय आपण इकडे तृप्ती रूप येतात परम तृप्ती पावतो आपण आत्म्यापासून आत्मानंदापासून परम तृप्ती पावतो तेच हात मिळेल तिला दाखवेल देवाला आत्मरूपे देवाला तांबूल अखंड करत जाण सरपले जे द्वैत भान लादी घेतली तांबूल म्हणजे काहीच नवीन एकमेव होऊन राहिला सगळे नामरूप गेले अहंकार केला सगळे होऊन एकरूप होऊन रूप सुद्धा होऊन राहिला मग ह्याला तांबूल दिलं चल पूर्ण जे का दक्षिणा अर्पण एवं झाले जन व्यतिरेक रूपे सामान्यपणे सांगितलं त्याचं ज्ञानांचे अर्चन कसं असतं हे ज्ञान अनुभव होत पण तेच आपण सिद्ध होणे आत्मरूपच सिद्ध होणे हे म्हणजे ज्ञानाचे अर्चन होते त्याच्याने अन्वय रूपे प्रदक्षिणा प्रदक्षिणा सगळ्या ठिकाणी संस्थात बघतो हे प्रदक्षिण ओके म्हणजे प्रदक्षिण म्हणजे असं आपण प्रत्येक हे करतो की नाही सगळीकडे काय करतो नमस्कार करतो काय करतो सगळ्या ठिकाणी आत्मा पाहतो सगळे जगात जग म्हणजे आत्मरूप आहे सगळ्या ठिकाणी असं सगळं बघत बघत निर्मित आहे आत्माच आहे बघतो हे त्याची प्रदक्षिण ह्या आत्मपूजेतलं या प्रकारचे आहे एकलाती देवराना एकपणे ऐसे ज्ञात्याचे पूजन तू सांगितलं की नाही आता शौच स्नान मग संध्या जप पूजा हे 5 विषय सांगितलं सर्वभावे अनुभूतीने अतिवादी प्रियत्वाने विराजे एकाकडे अज्ञाना एकाकडे अज्ञान अज्ञानाला दुसऱ्याकडे हे काय करणार कृष्णाची पूजा देहाचे स्नान जप ज्ञानाचं जप बरे हे ज्ञान दृष्टी ज्याला आहे त्यालाच कळणार अज्ञानाला काय कळणार देव म्हणजे कुठे आहे देव म्हणजे मूर्ती जड मूर्तीचे तोच देव म्हणून समजतो काही बोलत नाही तू खात नाही काय काय करत नाही तरी सुद्धा त्याला देव म्हणून समजतो मूर्तीला देव म्हणून समजतो मूर्खस्य प्रतिमा त्यामुळे तसं करणाऱ्याला तरी काय पदवी मूर्ख होत जड मूर्तीला जो देव समजतो पण खरा देव कोण हे दाखवून दिलं आत्माच खरा देव आहे ते देवालय म्हणजे आपले देह देव आहे देवालय आहे देऊळ आहे आणि आत्मा देव आहे ते अक्षर कसं असतं हे सांगितलं एकाकडे ज्ञाना प्रवृत्ती जराचा पूजना आम्ही पूजक या ज्ञाना प्रकट केले अतीतानागतम यानंतर शेवटी जेवण किंवा भोजन ज्ञानाचे भोजन कसं असतं हे फार महत्वाचं आहे तो कसं जेवतो काय काय जेवतो अतीतानागतम किंचिन्न स्मराम्यचिन्तये रागद्वेषं विना प्राप्तं ज्ञानत्र शुभाशुभम् मागील झालेन परता कसा जेवतो म्हणजे अनुभव घेतो मागचे काहीच आठवण करीत नाही मागे आम्ही असं चांगलं असं झालं तसं असं झालं असं आता चांगलं सुद्धा मागच्या बाई करून ते कोणी दुःखत बसतात मागे चांगली होतो आम्ही पण ते गेलं सगळं श्रीमंती गेली आता आम्ही ते दुःखत बसतात की म्हणजे ह्या ज्ञानीच्या जीवन म्हणजे काय करतो मागचे काही आठवण करीत नाही
मागील झाले न स्मरता होणार काय न चिंतिता. आता पुढे काय होईल ह्याची अजिबात कल्पना करीत नाही. मागची आठवत नाही, मग पुढची ते काय काय त्याची कल्पना करीत नाही. रागद्वेषा विना येथे एका. मग राहिले काय आता मागचे गेलेच फसून मन एकच राहिले की भूतकाळ गेला आणि भविष्यकाळ नाहीच झाला. आणि खरोखर आहे ते एक वर्तमान काळच आहे. आम्हाला काय आवडतंय भूतकाळ नाहीच नाही का? कारण काय भूतकाळ होता त्यावेळेला हा वर्तमान होता की नाही. भविष्यकाळ म्हणतो भविष्यकाळ येईल त्यावेळेस काय होईल आपल्याला होईल काय वर्तमान काळात एक प्रेमी येईल की नाही. भूतकाळकडे येतो काय म्हणजे भूतकाळ आल्यावेळी वर्तमानच असतो, भविष्यकाळ आल्यावेळी वर्तमानच असतो. म्हणून एक राहिला भूत भविष्याची चिंता आठवण सोडून दिली. एक राहिलं काय एक वर्तमान काळ राहिला. मग त्या वर्तमान काळात कसं तो वागतो. मागे भोगिले राज्यपद रागद्वेषे विना एका भोगितो सुहास. काय येईल ते मग रागद्वेषाने हर्ष शोकाने समबुद्धीने ते भोगत असतो. हे त्याचे जेवण म्हणतो. काय येईल ते प्रार्थना म्हणा काय कशाने वर्तमान काळात किंवा प्रस्तुत काय येईल त्याबद्दल हर्षही नाही शोकही नाही, आनंदाने शांतीने तो प्रत्येक आनंदाने भोगत असतो. हे त्याचे जेवण. मागे भोगिले राज्यपद अथवा अत्यंत आपद दुःख द्वंद्व त्याचे स्मरण टाकले. मागची स्मरण सोडून दिलं की असं आम्ही असो श्रीमंत होतो आता गरिबी आली असं दुःख करतात. तुम्ही काय म्हणतात तुमची आता स्थिती झाली आता भाग मोठी झालो म्हणून हर्ष म्हणतात. हे दोन्ही करू हर्षही मानत नाही शोकही मानत. भाषेबद्दल कल्पना नाही, चार आठवण नाही, पुढची कल्पना नाही. राहिलं काय आता हे सध्या जे येईल आपोआप येईल ते आनंदाने भोगतो. शांतीने आनंदाने हर्ष शोक न म्हणता रागद्वेष न म्हणता आपण समदृष्टीने समस्थितीने ती प्रत्येक गोष्ट आनंदाने भोगतो. महत्व सुख गेले अंतरी दुःखे तळतळिले ही दुःख तथा बरे झाले आठवी दोन्ही. हर्षी म्हणत बरोबर फार उत्तम झालं. असं तू सांगतो की नाही माणसाची स्वभाव काय असतो मागचं सांगत असायचं आम्ही असं असो आमचं असं झालं आम्ही असं केलं सांगतो असतो की नाही. मोठेपणा सांगतो आणि दुःखही सांगतात. म्हणजे मोठेपणा सांगण्यास येतो आम्ही दुःखी होतो सुख झालं अशा तऱ्हेने मागतीत सांगत असतो. म्हणजे त्यापासून हर्ष मानतोय का सांगायचं येतो काय म्हणजे लोकांनी मग त्या आपल्याप्रमाणे आपल्याला हे करावं अनुभव द्यावं. आम्ही त्याच्याकडे हर्ष हे केलं व्यक्त केलं की नाही त्यांनीच हर्ष जास्त वाढवावं. म्हणजे हर्ष किती आहे स्वतः हर्ष तो हर्ष तरी त्याला झालाच आहे पण लोकांनी त्याला हे द्यावं काय अनुभव द्यावं किंवा त्याला प्रोत्साहन द्यावं. म्हणजे असा मोठा हर्ष मानतो किंवा शोक मानतो. मग सांगत असतो असं झालं फार वाईट आमचं असं झालं माझं असं झालं मागेच झालं सांगला होत असतो. शोक अत्यंत शोक मानतो किंवा अत्यंत हर्ष मानतो. ज्ञानी काही आठवत होतो शोक हर्ष म्हणून राहिले कुठे आता आठवण तर राहिलं ना मागे असं होतं मागचे काहीतरी आठवण तर मग त्यापासून काय शोक होईल आठवणच नाही मागचे नाही पुढचे नाही. आता जे आहे अनायासाने जे आहे प्रार्थ प्राप्त सहज प्राप्त अनायासाने जे आपल्याला प्राप्त आहे ते आनंदाने बघतो. म्हणजे काय हर्षही नाही शोकही नाही सुखही नाही दुःख नाही मानही नाही अपमान नाही. हे द्वंद्वाची स्थिती नाही ते आपल्या आत्मस्थिती आपल्या आत्मानंदाने हे बघतो. त्यामुळे ते त्या स्थिती असतो. ते विचार त्यांना दुःख आलं तर दुःख होत नाही काय होत नाही मोठा आनंद आहे ना. मोठा आनंद त्या आभाळ असल्यावर लहान दुःख तर काय वाटत नाही. हो त्याच वेळी मोठ्यात ब्रह्मानंदात परमानंदात अत्यंत निरस्य आनंदात ते निमग्न आहे तर त्यावर थोडं दुःख तर काय वाटतं सूर्या होणार पुढे अंधार थोडाला म्हणतो नाहीच होणार तर दुःख वाटेल त्याला कारण आपल्या आनंदच तो आहे. आनंद बसल्याने त्याला दुःख वाटतो आणि
सुख सुखा वाटत नाही. कारण ह्याच्यापेक्षा जास्त सुख असलं सुख वाटणार ना. त्यापेक्षा पुष्कळ शेकडो हजारो पटी सुखी असतो. कोट्याधीश असतो म्हणून समजा त्याला 100 रुपयात कोण दिले तो सक्सेस होईल का? त्यापेक्षा पुष्कळ पटीने माझ्याकडे आहे कोण म्हणतो की नाही. तसं हे बाहेर सुखार म्हणजे